शुभेच्छा द्याव्यात आणि आपलं मनोगत व्यक्त करावं। आज या ठिकाणी व्यासपीठावर माननीय कलेक्टर साहेब, व्यासपीठावर सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे आज दैनिक कोकण 7 चा वर्धापन दिन। गेली 37 वर्ष अखंड या समाजसेवेच्या व्रतामध्ये प्रवाहित झालेलं हे दैनिक हळूहळू या दैनिकाची प्रगती होत गेली आणि आज आपण हे भव्य दिव्य असं ह्या दैनिकाचं कार्य आपण पाहत आहोत। आज ह्या टीमचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे या ठिकाणी सागर चव्हाण आणि आमचं नातं हे कौटुंबिक नातं आहे, एक मित्रत्वाचं नातं आहे। कुठलाही काही विषय असेल तर आमचे एक संवाद होतात आणि ह्या कोकण 7 ह्या चॅनलने सुद्धा आज तळागाळापर्यंत पोहोचून आपले एक सामाजिक कार्याचा ठसा उमटवलेला आहे। दैनिक कोकण 7च्या माध्यमातून जे रंजले गांजले तसे म्हणे जो आपोले ह्या उक्तीप्रमाणे प्रत्येकाच्या संकटाच्या वेळी धावत जाऊन त्यांना मदत केलेली आहे आणि त्या संकटातून बाहेर काढण्याचं काम हे दैनिक कोकण 7 या टीमच्या माध्यमातून झालेलं आहे। आज ह्या कोकणचा विकास व्हावा आणि कोकणमध्ये विकासाची एक अखंड ज्योत अखंड राहावी यासाठी बदलतं कोकण हा विषय घेऊन पुढाकाराने या कोकणचं उद्दिष्ट आणि कोकणची शान अखंड राखण्यासाठी हे दैनिक आणि ह्या दैनिकची टीम सागर चव्हाण आणि त्यांची टीम अखंडपणे काम करत आहे। आज ह्या ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी आणि एक गौरव, एक सन्मान प्रत्येकाचा व्हावा, प्रत्येकाला आपल्या कामाचं कौतुक व्हावं असे प्रत्येकाला वाटत असतं। पण ही शोधक पत्रकारिता या सागर आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचली आणि आपला गुणगौरव केला आणि ह्या गुणगौरवाला नक्कीच माझा सलाम असणार। आज जीवन पद्धती आणि जीवनाचं रहस्य हे पत्रकारितेच्या माध्यमातून सोडून प्रत्येकापर्यंत पोचण्याचं काम ही टीम करत आहे। आज बदलत्या कोकणचा जर आपण अभ्यास केला तर मला नक्कीच एक आशा आहे, हा सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनदृष्ट्या एक जागतिक नकाशावर या सिंधुदुर्गचं नाव झालेलं आहे। कोकणामध्ये पर्यटन क्षेत्र निर्माण व्हावं आणि पर्यटनाची ओळख ह्या कोकणच्या लाल मातीतून लोकांपर्यंत पोचावी आणि देश विदेशात ह्या समृद्ध कोकणचे शान आणि नाव व्हावं आणि यासाठी नक्कीच सागर आणि कोकण 7 हे टीम चांगल्या प्रकारे काम करणार। आज ह्या सोहळ्याला उपस्थित राहताना फार मोठा आनंद होतोय की सर्वांच्या पाठीशी उभं राहून सर्वांचं कौतुकाची थाप मारण्याचं काम या कोकण 7 लाईव्हने केलेले आहे। आज आपले जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे या ठिकाणी आले आणि कोकणचा ध्यास आणि कोकणचा विकास हाच एक मंत्र आपल्याला सांगितला आणि याच मंत्राची त्यांनी ध्यास घेतलेला आहे कारण त्यांच्या पाठीशी अखंड आशीर्वाद आहेत ते दादांचे। जर आपलं कोकण आपल्याला समृद्ध करायचं आहे नाही तर आपल्या कुटुंबापासून आपली सुरुवात केली पाहिजे। आपल्या मुलाबाळांना ह्या बदलत्या कोकणमध्ये कुठेतरी पुढे जाण्यासाठी त्याच्या पाठीवर प्रेमाची थाप मारली पाहिजे आणि प्रेमाची हाक दिली पाहिजे। आणि आज मी एकच म्हणेन, ह्या कोकणच्या भूमीमध्ये सिंधुदुर्ग भूमीमध्ये
पैसा हवेत उडतोय पकडणारा पाहिजे, म्हणून स्वतः व्यावसायिक बना आणि व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचं उद्दिष्ट साध्य करा. आणि हे करत असताना कोकणामध्ये आज सुजलम सुफलता आहे आणि ह्या कोकणच्या निसर्गरम्य परिसरामध्ये आपण सगळ्यांनी एकात्मतेच्या भावनेने आज पुढे जाऊया. कोकण हा जिल्हा समृद्ध करूया. आणि या ठिकाणी आम्हाला बोलायची 2 शब्द बोलायची संधी दिली. आज या ठिकाणी कलेक्टर मॅडम आहेत, मान्य व्यासपीठ आहे, त्यास तुम्ही सर्वजण आज ज्यांचा आज सन्मान झाला, तुमच्या कर्तृत्वाचा सन्मान होता, तो तुमच्या मेहनतीचा सन्मान होता, तुमच्या इमानदारीचा सन्मान होता, तुमच्या आदर्श सेवेचा तो सन्मान होता. आज दैनिक कोकण 7चे टीम आणि सागर चव्हाण या सगळ्यांना मी ह्या त्यांच्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आनंद, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त हो. सदैव अखंड मेहनत करण्याची ताकद त्याच्यामध्ये निर्माण व्हावी ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गावडे काका महाराज, तुमचे आशीर्वाद